काय आहे की बघा, जेव्हा मराठा समाज रिझर्वेशन मागत होतो, आम्ही त्याचं समर्थन केलं होतं की जे गोरगरीब मराठा समाज जे आहे, जरांगे पाटील साहेबांनी ज्याचं नेतृत्व केलं होतं, आम्ही त्याचं समर्थन केलं होतं की असं नाही आहे की मराठा समाजामध्ये सगळं लोक जे आहे खूप पैसे धनवान आहे, पुढारी मोठे मोठे आहे. जे गोरगरीब मराठा समाजातले आहे त्यांना रिझर्वेशन देण्यात यावे, आम्ही त्याचं समर्थन केलं होतं. मी एकदा हे पण सांगितलं होतं की ब्राह्मण समाजामध्येही असं नाही आहे की सगळं लोक खूप श्रीमंत आहे, त्यांना काही मदत करण्याची आवश्यकता नाही आहे. ब्राह्मण समाज का असू नये, त्या समाजातलेही काही गोरगरीब लोक असतील ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण काही घेऊ शकत नाही, त्यांनाही रिझर्वेशनचा फायदा मिळाला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने इम्तियाज जलीलला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन पाहिजे नाही. आम्ही कम्पीट करू आणि आम्ही कम्पीट करून आम्ही पुढे कसं जाऊ हे आपण विचार करू. पण आमच्या समाजातलेही काही गोरगरीब आहे ज्यांना शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे पण घेऊ शकत नाही, असे लोकांना इकॉनॉमिक स्टेटस बघून त्याप्रमाणे त्यांना काही सवलत मिळण्यात यावा, या मागणीच्या आम्ही सातत्याने हे केलेलं आहे. आता माझी अपेक्षा हे आहे की आमच्या समाजातले खूप सारे असे लोक आहे आणि विशेषकर आमच्या समाजातले काही मौलाना आणि काही मौलवी लोक आहे. आता निवडणूक आली तर ते निवडणूक आल्यानंतर ते आपल्या घराच्या बाहेर येतात. आमच्या शहरामध्ये आले होते एक मोठे मौलवी, की याला आपल्याला हे मतदान करायचं आहे करके. आता तुम्ही फक्त 5 वर्षासाठी 5 वर्षात एकदा तुम्ही येणार आहे की समाजाला आपलं राजनैतिक, आता समाजावर संकट आलेलं आहे, याचा नेतृत्व आमची अपेक्षा हे आहे की आमच्या समाजातले जे मौलाना आहे जे राजनीतिच्या वेळी इलेक्शनच्या 2 महिने 3 महिने अगोदर खूप ॲक्टिव्ह होतात. कशामुळे होता का होता हे सगळ्यांना माहीत आहे. जसं बीडचं उदाहरण देतो, आमचा पराभव या कारणाने झाला, तिकडच्या सगळ्या मौलवी लोकांनी हे निर्णय घेतला होता की आपल्याला अजित पवार सोबत जायचं आहे. लोकांनी त्यांना ऐकून दिलं मतदान. माझी अपेक्षा आहे हे सगळ्या मौलाना लोकांनी आता नेतृत्व करावे, आम्ही त्यांच्या मागे राहणार आहे. नाहीतर हे झालेलं आहे की 5 वर्ष रस्त्यावर आंदोलन आम्ही करू, लढाई आम्ही करू, आणि निवडणूक आली की आमचे हे दुकान उघडायला हे काही लोक येतात, यांना मतदान करा त्यांना मतदान करा, हे धंदे चालवतात. आता यांची जबाबदारी आहे की त्यांनी याचं नेतृत्व करा, आम्ही त्यांच्या मागे राहतो. विखे पाटील असं म्हणतात की हा सगळा निर्णय न्यायालयाने घेतलाय, तर सरकारची कोणतीही भूमिका नाही आरक्षणावर. विखे पाटील साहेबांनी थोडंसं त्याच्या बाबतीत अध्ययन केलं असते तर बहुतेक ते असं प्रकारचं उत्तर दिलं नसतं. कोर्टाने 2014